कमळी माझ्या रिश्ता खूप क्लोज येत चालली आहे आणि रिश्ता तर तिला ओपन इन्व्हिटेशन दिलंच आहे, बोललाच आहे तू कधी ये मी तुला टिच करीन, आणि म्हणून ही कमळी काहीही रिझन काढून मध्ये 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 असं करत असते. पण नो वे, मी अनिका महाजन आहे, अनिका महाजन, मी असं होऊ देणार नाही. काय नौटंकी, कसला प्लॅन शिजायलाय? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला काय, नॉन ऑफ युअर बिझनेस. एक सेकंड, माझ्या रूममध्ये माझ्या परमिशन बिना आली कशी? चालत. आणि अगं तू कशी कमळीच्या आयुष्यात मुद्दाम लुडबुड करत असतेस की नाही, तशीच मी ते आलोय असं समज. ए निंगी चिंगी, कमळे, अगं बघितलंस काय ही अनिका कशी बोलते ते, बघ की. अगं तोंड बघ जरा आरशात, पाक पांढरी पडली आहेस तू. तुझ्या तर आत्ता कशी वेळात बाहेर आलीस ग? हा, हे हाय तुझं खरं रूप, चेटकीने. काय ग, इतरेडी कमळीला यो भोळा चेहरा दाखवून फसवत असतेस वय ग? उगीच तिची बहीण असल्याचा कांगावा करत असतेस, हे काय कळत नाही वय मला? हा, निंगी म्हणतात मला. हे 2 डोळे एक्स्ट्रा घेऊन फिरत असतोय, ध्यानात ठेवायचं. आणि काय ग, मगाशी ऋषी सरानं कमळी यांचं चांगलं जुळतंय म्हणल्यावर लगेच तुझ्या पोटात दुखायला लागलं, ते बी दिसलं बरं का मला. तू टेन्शन घेऊ नकोस, एक दिवस तुझी ही सगळी नाटकं कमळीला कळणारच. कमळी समोर येणारच आहे. मी पण बघते ना कधी येतात. कधीच नाही येणार, कारण तुझी जी कमी आहे ना, इडियट, डोकं नाही आहे तिला. माझ्यावर ट्रस्ट करून बसली आहे. ए माकडीने, माझी कमळी साफ मनाची आहे, म्हणून हे तुझं असं चाललंय. आणि मला माहित आहे कमळीपासनं ह्यो तुझा खोटारडेपणा कधीच लपून राहणार नाही. तू तिच्या विरोधात लय काय डाव केलीस की नाही? हा, तिच्यावर चोरीचा आळ आणलासा, कॉलेजमधनं रस्टिकेट करायला बी तूच सांगितलंस ना, आणि मला बी मारायचा प्रयत्न तूच केलास. सगळं तूच करतीयास आणि आळ मात्र माझ्या कमळीवर गेलीयास. then go ना, go and tell her. सांग तिला मी कशी आहे, मी रिसन नाही आहे. बघू तुझ्यावर ट्रस्ट करते का. आय डोंट केअर. तुझा यो मायाजाल शेवरी कापसावानी उडून लावतो की नाही, बघच तू. लवकरच तुझा यो खोटारडेपणाचा चेहरा कमळी समोर येणारच. त्या दिवसाची तर मी तर लयच आतुरतेनं वाट बघायलो. त्या दिवशी कमळी तुझा असा हाल करेल की नाही, बघशीलच तू. हा, त्या दिवशी तू हे म्हणायला विसरू नकोस. डोंट केअर का ते फोंट केअर चालती हो. काय अन्नपूर्णा मॅडमनी कमळीसाठी ऋषीचा हात मागितलाय, मग काय ठरवलंयस तू? मुद्दाम विचारताय ना तुम्ही? अगं नाही, तसं काही नाही आहे, पण सिच्युएशन जरा ट्रिकी आहे नाही का. त्यांना त्यांची मोठी नात परत मिळाली आहे आणि ती नेमकी कमळी निघाली. तिचं आणि तुझं अजिबात जुळत नाही, पण तू शब्द मात्र देऊन बसलेली आहेस आणि दिलेला शब्द पाळणारी अशी तुझी ओळख आहे. म्हणून विचारलं की काय ठरवलंयस काय तू? मी रोहितशी बोलेन. त्याचं डोकं कसं चालतं ते मला माहिती आहे आणि तो काय बोलणार हेही मला माहिती आहे. परवा बोलता बोलता असं त्यानंच हा विषय काढला, तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे का? काय? तो म्हणाला की ऋषीनं हे स्थळ जर का निवडलं ना तर ते आपल्या फेवरमध्ये असेल, आणि ते कसं तर महाजनांची अर्धी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल आणि आपले शेअर्सही वाढतील. या फायद्यासाठी हे डील केलं तर काही हरकत नाही असं म्हणत होता तुझा लाडका मुलगा. अरे नात्यातही प्रॉफिट आणि लॉस बघतोय हा मुलगा, काय बोलायचं? हा काय काय म्हणत होता दादा? माझं कसलं डील? नाही, मी अजून त्या डीलचा काही विचार केलेला नाही. नाही, पण माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय डिस्कशन चालू होतं तुमचं?
अरे नाही काय की घरातल्या प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असणारच ना. बाबा कुठल्या गोष्टीत त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवतोय दादा? आणि कुठल्या नात्यात कुठलं डील आणतोय मला काही सांगणार आहात का तुम्ही? माझं नाव काय येतंय मध्ये? अरे ते काय फारसं महत्वाचं नाही रे. रिलॅक्स. एक मिनिट एक्सक्यूज मी, मला हा फोन घ्यावा लागेल. आई खरं सांग, काय म्हणत होता दादा? नाही अरे म्हणजे वेळ आल्यावर सांगते ना मी तुला. आत्ता एवढं काही महत्वाचं नाही आहे ऋषी. ते तू ब्रेकफास्ट कर. मला काय झालं? मी खूप खुश दिसते. मी का खुश आहे सांगू? आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. मी आज नयनताराशी ऋषी आणि कमळीच्या लग्नाबद्दल बोलून आली. तुम्हालाही माझा हा निर्णय आवडला ना? हां, पसंत आहे ना? पाहिलंच राजन, बाबांनाही माझा निर्णय पटलाय आणि आवडलाय सुद्धा. का रे, तुझा चेहरा असा का? तुला हे पसंत नाहीये का? काय झालं? नाही आई, असं काही नाही. ॲक्च्युली कमळी अजून शिक्षण घेते आणि हे लग्न, हाच विचार माझ्या डोक्यात होता. अरे एवढंच ना? कमळी लग्नानंतर शिकू शकते की. ऋषी आणि नयनतारा तिला शिकवतीलच, नाही का? हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी हा जो काही निर्णय घेतलाय ना, तो पूर्ण विचार करूनच घेतलाय. त्यामागे तसंच काहीतरी कारण आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि मला खात्री आहे नयनतारा नक्की हो म्हणेल. हां, आता राहिला प्रश्न कमळीचा. पण ती सुद्धा ऐकेल माझं. मला पूर्ण विश्वास आहे ती या प्रस्तावाला नाही म्हणणार नाही.